एज्युकेशन गाईज NTUGC नेट त्याचबरोबर महाराष्ट्र सेट या दोन्ही एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पाहतो पेपर फर्स्टसाठी संपूर्ण क्रॅश कोर्स. या क्रॅश कोर्समध्ये आपण सुरू केला आहे हायर एज्युकेशन आणि याचा पार्ट नंबर हा 5 आहे. याआधी 4 पार्ट मी अपलोड केलेले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते पाहिले नसतील त्यांनी कृपया ते पहा. आणि त्याचबरोबर याआधी मी टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, कम्युनिकेशन, पीपल डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आणि ICT हे सगळे टॉपिक डिस्कशन केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी हे पाहिले नसतील त्यांनी या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व लेक्चर एका सिक्वेन्समध्ये अवेलेबल केलेले आहेत. तर मित्रांनो, हे लेक्चर सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट एक्झामच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा या चॅनलचे टेलिग्राम चॅनल आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही सर्व अपडेट प्रोव्हाइड केले जातात. तर सुरू करूया आजचं लेसन. तर आज आपण पाहणार आहोत इव्हॅल्युएशन ऑफ हायर एज्युकेशन इन पोस्ट इंडिपेंडंट. ठीक आहे, म्हणजे बेसिकली 1947-48 नंतर जे इव्हॅल्युएशन झालं हायर एज्युकेशन नंतर मध्ये ते आपण पाहणार आहे. कारण कालपर्यंत आपण 1947 पर्यंत काय काय एज्युकेशनमध्ये आपण म्हणू शकतो डेव्हलपमेंट झाली, हायर एज्युकेशन कशा प्रकारे उभारी झालं ते आपण पाहिलं. ठीक आहे, 5 पार्टपर्यंत. आज हा 5वा पार्ट आहे ना, तर यामध्ये आपण पोस्ट इंडिपेंडंट काय काय सुधारणा झाल्या ते आपण पाहणार आहोत. सुरू करूया. त्यामध्ये सर्वात प्रथम UGC याची काय केली ती उभारणी केली ती म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. याबद्दल तुम्हाला सर्व माहीतच असेल, त्यामुळे मी जास्त काय डाटा ॲड केला नाही. ठीक आहे, तर UGC कशासाठी आहे बेसिकली, तर जे आपलं एज्युकेशनचं स्टँडर्ड आहे ते मेंटेन ठेवायचं, त्याचबरोबर एक्झामिनेशन सिस्टीम आहे त्याला काय करायचं, कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करायचा सर्व युनिव्हर्सिटीमध्ये. म्हणजे बेसिकली सर्व युनिव्हर्सिटीची एक्झामिनेशन सिस्टीम या आता कशा ते सेम असते. म्हणजे एखादी युनिव्हर्सिटी जर ऑफलाईन एक्झाम घेणार असेल दुसऱ्यांना पण ऑफलाईन घ्यावं लागतात, किंवा एखादी युनिव्हर्सिटी ऑनलाईन घेणार असेल तर दुसरे पण विचार करते. ठीक, म्हणजे थोडंफार कोऑर्डिनेशन आहे की असं नाही आहे की या युनिव्हर्सिटीचा वेगळाच कारभार चालला आहे, दुसऱ्या युनिव्हर्सिटीचा वेगळा कारभार चालला आहे, असं नाही आहे. ठीक आहे, सगळ्यांमध्ये थोडंसं कोऑर्डिनेशन आहे, ही UGC मार्फत होतं. आणि UGCचं सर्वात महत्त्वाचं एम असं असतं की जे स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन आहे, स्टँडर्ड ऑफ टीचिंग आहे ते मेंटेन ठेवायचं. ठीक आहे, तर त्याचं एक एम आहे ते लक्षात ठेवा. आणि UGC 1953ला आलेलं आहे हे पण लक्षात ठेवा. ठीक, नेक्स्ट आहे NCERT. आता NCERT ही जी बॉडी आहे बेसिकली ही कशाशी निगडीत आहे हे खूप एक्झामला विचारतात. तर लक्षात ठेवा, स्कूल एज्युकेशन आहे ना, त्या स्कूल एज्युकेशनसाठी ही बॉडी इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. आणि या बॉडीचा फुल फॉर्म काय, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. ठीक आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग हा त्याचा फुल फॉर्म आहे. एक्झामला खूप वेळा विचारलेला आहे. लक्षात ठेवा, स्कूलशी रिलेटेड आहे, हायर एज्युकेशन नाही स्कूल. ठीक आहे, स्कूल एज्युकेशनशी रिलेटेड आहे. याचं इस्टॅब्लिशमेंट झालं होतं 1961ला, हे देखील लक्षात ठेवा. मी जे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचं आहे तेच ॲड केलेलं आहे, जास्त काय ॲड केलेलं नाही आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे राधाकिशन कमिशन. खूप महत्त्वाचं आहे हे कमिशन. या कमिशनबद्दल फॅक्ट अँड फिगर पाठ करणं गरजेचं आहे. हे कमिशन आलं होतं 1948ला आणि 1949 पर्यंत जो एज्युकेशनचा कारभार आहे, जो युनिव्हर्सिटींचा कारभार आहे तो पाहिला होता. ठीक आहे, म्हणजे जे कार्य केलं तर लक्षात ठेवा 1948 ते 1949. आणि हे आणलं कोणी, डॉक्टर राधाकिशन यांनी आणलं होतं. लक्षात ठेवा, राधाकिशन यांनी आणलं होतं म्हणून त्याला राधाकिशन कमिशन म्हणतात. लक्षात ठेवा, राधाकिशन हे त्याचे चेअरमन होते म्हणून ते राधाकिशन कमिशनने ओळखलं जातं. त्याचा पिरियड 1948 ते 49 हा देखील लक्षात ठेवा. इस्टॅब्लिश फॉर रुरल एरियातल्या युनिव्हर्सिटी आहेत ना त्यांसाठी इस्टॅब्लिशमेंट झालं. म्हणजे रुरल एरियामध्ये ज्या युनिव्हर्सिटी आहे त्या इस्टॅब्लिशमेंट करायची, त्यांची डेव्हलपमेंट करायची, या हेतूने हे राधाकिशन कमिशन आले होते, हे देखील लक्षात ठेवा. आणि हे फर्स्ट एज्युकेशन कमिशन आहे आफ्टर इंडिपेंडन्स. ठीक आहे, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर हे फर्स्ट एज्युकेशन कमिशन आलं. ठीक आहे, कारण त्याचं इयर आहे 1948. ठीक आहे, नेक्स्ट आहे अल्सो नोन ॲज युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन. म्हणजे बेसिकली हे राधाकिशन कमिशन आहे ना, याचं ओरिजिनल नाव आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, हे त्याचं नाव आहे. पण राधाकिशन हे त्याचे चेअरमन होते म्हणून त्याला राधाकिशन कमिशन असं देखील म्हणतात. ठीक आहे, कळालं. याचं ओरिजिनल नाव आहे युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन, पण राधाकिशन त्याचे चेअरमन होते म्हणून त्याला राधाकिशन कमिशन असं देखील म्हणतात, हे लक्षात ठेवा. म्हणून त्याला अल्सो नोन ॲज युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन असं म्हणलं आहे. नेक्स्ट आहे प्रोव्हाइड एज्युकेशन आफ्टर 12th स्टँडर्ड. म्हणजे 12वी नंतर, कारण म्हणलंय काय युनिव्हर्सिटीसाठी आलं ना, तर युनिव्हर्सिटीसाठी आलं म्हणजेच 12वी नंतर जे कॉलेजेस असतात त्यासाठी एज्युकेशन आलं, म्हणजे युनिव्हर्सिटीला डेव्हलपमेंट करण्यासाठी आलं. बेसिकली हायर एज्युकेशन संदर्भात आहे, त्यामुळे 12वी नंतर. आपण हायर एज्युकेशन पाहतोय ना, तर हायर एज्युकेशन पाहतोय त्यामुळे अर्थ काय होतो याचा 12वी नंतर. ठीक आहे, नेक्स्ट आहे म्हणल्याप्रमाणे हायर एज्युकेशनसाठी पाहते म्हणजेच युनिव्हर्सिटीसाठी वर्क करते. ठीक आहे, बेसिकली तर हे कमिशन आलं 1948ला, 1949ला बंद झालं, लक्षात ठेवा. ठीक आहे, काही इन्फॉर्मेशन आहे ती वाचून घ्या, महत्त्वाची आहे. नेक्स्ट आहे लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन. हे कमिशन आलं कधी
52 ते 53 या दरम्यान, म्हणजे 1 वर्षच होतं. ठीक आहे, 52ला 53ला संपलं. या लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन आहे, याला कुठल्या नावाने ओळखलं जातं? सेकंडरी एज्युकेशन कमिशन. म्हणजे बेसिकली त्याचं ओरिजिनल नावच आहे सेकंडरी एज्युकेशन कमिशन, पण जे लक्ष्मण स्वामी मुडलियार आहेत ना, ते त्याचे चेअरमन होते, म्हणून त्यांच्या नावाने देखील हे कमिशन ओळखलं जातं. ठीक आहे, लक्षात ठेवा, एक्झामला क्वेश्चन कुठून येऊ शकतो? सेकंडरी एज्युकेशन कमिशन या नावाने येऊ शकतो किंवा लक्ष्मण स्वामी मुडलियार या नावाने येऊ शकतो. दोघांचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. आता थोडी फॅक्ट अँड फिगर याबाबत. जे एज्युकेशन होतं कोणतं? लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन. यामध्ये जे एज्युकेशन दिलं जायचं ना, ते महात्मा गांधीजींची फिलॉसॉफी वापरून द्यायचे, म्हणजे त्यांचे विचार इथं कुठेतरी त्यांनी काय केला उल्लेख केला होता. आणि स्कूल एज्युकेशनसाठी होतं, हे लक्षात ठेवा. जे लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन आहे हे स्कूल एज्युकेशनसाठी होतं. राधाकिशन कमिशन जे आपण आता मागं पाहिलं ते कशासाठी होतं? युनिव्हर्सिटीसाठी होतं. लक्षात ठेवा. ठीक आहे, हा डिफरन्स आहे. नेक्स्ट आहे इश्यू रिलेटेड म्युझिकल अँड सायन्स. ठीक आहे, म्हणजे म्युझिकल सायन्स वगैरे या गोष्टी आहेत, याबाबत यामध्ये खूप चर्चा केली होती आणि यांना डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला होता. नेक्स्ट इंट्रोड्यूस 3+4 एज्युकेशन सिस्टीम. जे लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशन आहे यांनी इंट्रोड्यूस केलं 3+4 एज्युकेशन सिस्टीम. एक्झामला विचारलेलं आहे की 3+4 एज्युकेशन सिस्टीम आहे ही कोणी इंट्रोड्यूस केली ती? युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशनने केली ती, सेकंडरी एज्युकेशन कमिशनने केली, का आपण म्हणू शकतो युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशनने केली? तर लक्षात ठेवा, 3+4 सिस्टीम जी आहे ती कोणी इंट्रोड्यूस केली? लक्ष्मण स्वामी मुडलियार कमिशनने किंवा सेकंडरी एज्युकेशन कमिशनने. आणि 3+4 म्हणजे काय? 3 इयर सेकंडरी एज्युकेशन द्यायचं आणि त्यानंतर 4 इयर काय द्यायचं? हायर एज्युकेशन द्यायचं. याला म्हणतो आपण 3+4 एज्युकेशन सिस्टीम. ठीक आहे. आणि यामध्ये काय म्हणलं होतं की जे एज्युकेशन आहे ते काय करायचं? ॲडवाइस मल्टीपर्पज स्कूल अँड व्होकेशनल एज्युकेशन. ठीक आहे, म्हणजे बेसिकली जॉब ओरिएंटेड एज्युकेशन देण्याचा विचार यामध्ये केला होता. ठीक आहे, थोडीशी चार्जिंग लो झाली माझ्यामध्ये, 1 मिनटं. ओके, ठीक आहे. तर याच्याबाबत काही माहिती प्रोव्हाइड केलेली. ही माहिती जवळजवळ 3 ते 4 पेज पुस्तकाचे पाहून त्यानंतर एक स्लाईड बनवलेली. म्हणजे ही माहिती खूप महत्त्वाची आहे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सगळी नोट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारा, किंवा हा पूर्णपणे क्रॅश कोर्स संपल्यानंतर मी PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर याबाबत लक्षात एवढं ठेवा की हे स्कूल एज्युकेशनसाठी होतं. याचं इयर, याचं दुसरं नाव कुठलंही, फिलॉसॉफी कुठली रेफर करायची? गांधीजींची. ठीक आहे, यांनी 3+4 एज्युकेशन सिस्टीम रेफर केलेली आहे. आणि मल्टीपर्पज आणि व्होकेशनल एज्युकेशन लक्ष्मण स्वामी मुडलियार यांनी काय केलेलं आहे? डिस्कस केलेलं आहे. अशा गोष्टी लक्षात ठेवा, क्वेश्चन कुठूनही येऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट हे टॉपिक आहे. आता नेक्स्ट आहे इमोशनल इंटिग्रेशन. हे देखील एक कमिशन होतं, याला ओळखलं जायचं इमोशनल इंटिग्रेशन कमिशन या नावाने, किंवा डॉक्टर संपूर्ण आनंद यांचं कमिशन हे होतं. ठीक आहे. आता हे पण चेअरमन होते, पण यांनी काय केलं? यांचं नाव त्याला दिलं नव्हतं. हे इमोशनल इंटिग्रेशन या नावाने ओळखलं जायचं. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, संपूर्ण आनंद, डॉक्टर संपूर्ण आनंद हे त्याचे चेअरमन होते. हे आलं कमिशन कधी? 1961ला. हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडंसं कमी महत्त्वाचं आहे. याच्या आधीचे 2 कमिशन जे पाहिले ना ते खूप महत्त्वाचे आहे, आणि आत्ता एक नवीन पाहणार आहे ते एक खूप महत्त्वाचं आहे. याला थोडं कमी वेटेज दिलं तरी चालेल, कारण यावर क्वेश्चन येत नाही जास्त, आणि हे थोडंसं छोटं पण आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा फक्त याचं इयर 1961ला हे कमिशन आलं. डॉक्टर संपूर्ण आनंद हे जे चेअरमन होते, आणि हे जे कमिशन होतं हे देखील स्कूल एज्युकेशनसाठी होतं, आणि यूथ बाबत इथं खूप मोठ्या प्रमाणात चर्चा केली. ठीक आहे, म्हणजे यंग पॉप्युलेशनसाठी, किंवा आपण जे युवा आहे हे युवांना कसं आपण भराभरी देऊ शकतो, किंवा यांच्याबद्दल आपण अशा प्रकारे ग्रोथ वगैरे आणू शकतो, याबाबत यामध्ये चर्चा केली होती. जास्त काही महत्त्वाचं नाही हे कमिशन, फक्त त्याचं इयर लक्षात ठेवा 1961, आणि ते चेअरमन कोण? संपूर्ण आनंद. ठीक आहे. बाकी नेक्स्ट आहे कोठारी कमिशन. हे एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे कोठारी कमिशन. आता याबाबत काही माहिती. हे कोठारी कमिशनला एका दुसऱ्या नावाने ओळखलं जातं, नॅशनल एज्युकेशन कमिशन. ठीक आहे, यांचं नाव होतं दौलत सिंग कोठारी, त्या नावाने देखील ओळखलं जातं, आणि नॅशनल एज्युकेशन कमिशन या नावाने देखील ओळखलं जातं. हे कमिशन आलं तर 1964ला, आणि 1966पर्यंत हे कमिशन होतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, 1964ला आलं आणि 1966पर्यंत म्हणजे 2 वर्ष हे कमिशन होतं. आणि या कमिशनने 2 वर्षानंतर एक रिपोर्ट दिला. त्या रिपोर्टचं नाव होतं नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट. ठीक आहे, लक्षात ठेवा, एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट हा त्याचं नाव होतं त्या रिपोर्टचं. कारण खूप वेळा एक्झामला क्वेश्चन आलेला आहे की एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट हा रिपोर्ट कुठल्या कमिशनने दिला? तर ते कमिशन कुठलंही? कोठारी कमिशन. ठीक आहे. आणि यांनी काय केलं? रिइंट्रोड्यूस केली. काय? 10+2+3 एज्युकेशन सिस्टीम. फर्स्ट टाइम ही सिस्टीम कोणी इंट्रोड्यूस केली ती? मला याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. यांनी काय केलं? रिइंट्रोड्यूस केली ना,
म्हणजे फर्स्ट टाइम कोणीतरी इंट्रोड्यूस केली असेल, ती कोणी केली ती मला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं आहे, कारण मी हे ऑलरेडी 2दा-3दा सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवा याने रिइंट्रोड्यूस केली ती 10+2+3 एज्युकेशन सिस्टीम. आणि जे कोठारी कमिशन आहे हे काय म्हणले, ते स्टँडर्डाइज करा काय एज्युकेशन सिस्टीम. मग स्टँडर्डाइज म्हणजे यामार्फतच करायची की 10वी नंतर 12वी नंतर 3 वर्ष ग्रॅज्युएशन, असं एक आपण स्टँडर्डाइज करणार सर्व एज्युकेशन सिस्टीमला, असं हे कोठारी कमिशन म्हणले होते. ठीक आहे बेसिकली. तर याबाबत महत्त्वाचं काय, तर कोठारी कमिशनचं आणखी एक नाव काय, नॅशनल एज्युकेशन कमिशन हे नाव आहे. आलं कधी 1964ला, संपलं कधी 1966पर्यंत. ठीक आहे, यांनी एक रिपोर्ट दिला, त्या रिपोर्टचं नाव एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट रिपोर्ट. ठीक आहे, हा त्याचं नाव आहे. आणि त्यानंतर यांनी रिइंट्रोड्यूस केली 10+2+3 एज्युकेशन सिस्टीम. आणि हे म्हणले ते स्टँडर्डाइज करा एज्युकेशन सिस्टीमला. यापैकी कुठूनही क्वेश्चन येऊ शकतो, एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सर्व महत्त्वाचं आहे. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करूया. तर लेक्चर कसं वाटलं ते देखील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि ही एज्युकेशन सिस्टीम फर्स्ट टाइम कोणी इंट्रोड्यूस केली ती, 10+2+3 एज्युकेशन सिस्टीम फर्स्ट टाइम कोणी इंट्रोड्यूस केली ती, हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ठीक आहे, थँक्यू सो मच.